नमस्कार, वेलकम टू रुचिरा। पहिल्या रेसिपीला सुरुवात करतो। इंटरनॅशनल ब्रेड आहेत, फ्रेंच ब्रेड। तर हे फ्रेंच ब्रेड बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। नक्कीच मैदा गरजेचा आहे ब्रेड बनवण्यासाठी। तर मैदा घेतलाय 700 ग्रॅम। त्यानंतर आपण यासाठी कॉम्प्रेस्ड ईस्ट किंवा फ्रेश ईस्ट घेतलाय, अराउंड 25 ग्रॅम आहे हे। नंतर बटर आहे, ते देखील 25 ग्रॅम। शुगर 20 ग्रॅम आणि सॉल्ट अकॉर्डिंग टू आपल्याला जशी गरज लागणार 10 ग्रॅम सॉल्ट घेतलं आपण। आणि याचबरोबर मिक्स हब आहेत, इटालियन हब किंवा फ्रेंच हब आहेत या। तर या मिक्स हब घेतलेल्या आहेत आणि काही स्टफ ब्रेड बनवणार आहोत, तर त्यामध्ये आपण जॅम वापरणार। तर जॅम घेतलेला आहे। काही फ्लावर मी एका वाटीमध्ये काढून घेतलं कारण आपल्याला डस्टिंगला लागेल। तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आणि या रेसिपीमध्ये पाणी देखील महत्त्वाचं आहे, कारण ज्याप्रमाणे सगळे इन्ग्रेडियंट पाणी वापरायचं आहे त्यामध्ये। तर सुरुवात करूया। सर्वप्रथम काय करतो, एक स्पून घेतो मी। स्पून घेऊन जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो तर त्या प्रकारे करायचं। आणि हे जे ईस्ट घेतलंय आपण, फ्रेश ईस्ट 25 ग्रॅम, तर ते क्रम्बल करून घेतोय। ते क्रम्बल करून घेणार। त्यानंतर साखर 20 ग्रॅम त्यामध्ये, आणि पाणी। तर सुरुवातीला कमी पाणी टाकतोय मी, जस्ट आपल्याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचं ईस्ट। आणि शुगर आपण टाकले कारण त्या ईस्टला, ईस्ट कसं आहे, एक बॅक्टेरिया आहे, लिव्हिंग थिंग आहे। तर त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण शुगर दिले, म्हणजे त्याचं अन्न। आणि हे ऍक्टिव्हेट होऊ दे। तर 700 ग्रॅम आहे आणि मला थोडं हार्डनेस पाहिजे कारण फ्रेंच ब्रेड बनवणार आहे। तर आपण 300 मिलीलिटर पाणी घेणार आहोत। सुरुवातीला आधी ऍक्टिव्हेशनच्या वेळेला आपण टाकलं होतं थोडं। दुसरी गोष्ट, हे फ्रेंच रोल किंवा ब्रेकफास्ट रोल म्हणून ओळखले जातात। तर त्यामध्ये काही ठिकाणी रिचनेस वाढवण्यासाठी, म्हणजे नॉर्मली फ्रान्समध्ये अंडी देखील टाकली जातात। तर डिपेंड, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अंडी वापरू शकता। पाण्याऐवजी दुधामध्ये जरी हे पीठ कणिक मळली तरी ते खूप एनरिच होतात। आता इथे मला अशी गरज नाही वाटली की दुधामध्ये करण्याची, पाण्यामध्ये देखील ते होतं। तर अशा प्रकारे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा का आपलं कणिक एकत्र आली की त्यानंतर मार्बल टॉपवरती, नंतर प्रोसेस इझी आहे, मार्बल टॉपवरती घ्यायचं। थोडं जे ड्राय फ्लावर आहे ते देखील घ्या त्यासोबत। नंतर त्याला चांगलं मळून घ्यायचंय। पाहू शकता तुम्ही की पीठ सॉफ्ट होत चाललंय, कारण का ईस्ट त्याचं काम सुरू केलं। ईस्टने साखर टाकलेली ऍक्टिव्हेट करण्यासाठी। कसं आहे प्रेक्षक, आपण 10 ग्रॅम मीठ तर घेतलंय, पण ते मीठ सुरुवातीला टाकायचं नाही। कारण हेच की ईस्टचं जे काम आहे ते डिफिकल्ट केलं असतं, कारण बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरिया मिठाच्या संपर्कात आल्यानंतर त्याची ग्रोथ खुंटते। तर म्हणून आपण ईस्ट बरोबर मीठ वापरलं नाही। तर आता पाहू शकता चांगला स्मूथ डो झालाय। स्ट्रेच मी करतोय, तर जेवढा स्ट्रेच करणार तेवढा इलास्टिसिटी वाढते त्यातली, आणि सॉफ्टनेस वाढला पाहिजे। तर साधारण अशा प्रकारचा डो रेडी होईल। आता आपल्याला काय करायचं, बटर घेतलं आपण, ते बटर चांगलं क्रीम करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ईस्टचा जो ग्रोथ आहे ती कंट्रोलमध्ये आणायची। आणि हे सॉल्ट जे आपण घेतलेलं ते चांगलं क्रीमिंग करून घ्यायचं त्यामध्येच, त्या बटरमध्ये। चांगल्या प्रकारे चांगलं फॅट काढून घ्यायचं त्याचं। पुन्हा एकदा त्याला चांगलं नीड करूया आपण। तर अशा प्रकारे आपल्याला असा हा कणकेचा गोळा मिळेल। आणि हा कणकेचा गोळा एका प्लेटमध्ये मी काढून घेतोय। त्यावरती अगदी चांगलं असं स्वच्छ असं एक डस्टर, डॅम्प क्लॉथ तो घ्यायचा, तो ठेवून द्यायचा। आणि आता साधारण 15 मिनिटं फॉर्मेंटेशनच्या प्रोसेससाठी वेळ लागेल। तर थोडी विश्रांती, 15 मिनिटं आपल्याला फॉर्मेंटेशनसाठी। ट्रेमध्ये आपण अरेंज करणार आहोत सगळे जे आपले ब्रेड वगैरे आहेत ते। थोडंसं त्याला ग्रीसिंग करून घेणार, अगदी थोडं, जास्त असं नाही। त्याचबरोबर आता ग्रीसिंग केल्यानंतर लगेच आपण सुरुवात करायची आहे, आपल्या ओव्हनला प्रीहीट करायचं आहे। तर
200 डिग्रीला मी प्रीहीट करतोय. साधारण 20-25 मिनिटं मी ठेवलेले आहेत, कारण का 15 मिनिटं लागणार आहेत आपल्याला हे फ्रेंच रोल बेक करण्यासाठी. तर सुरुवातीला अगदी साधारण कुठेही आढळतो तर त्यातला प्रकार मी दाखवतो तुम्हाला, की ज्याला म्हटलं जातं ब्रेड रोल. आपल्याकडे जे लादी पाव बनतात ते काहीशे वेगळ्या प्रमाणे बनतात. त्यामध्ये फर्मेंटेशन जास्त केलं जातं. म्हणजे साधारण अर्धा किलोमध्ये हे ब्रेड रोल 16 बनतील, तर लादी पाव ओव्हर फर्मेंटेशनमुळे साधारण 32 बनतील. एवढा प्रकार असतो. जेवढा जास्त वेळ त्याला फर्मेंटेशन ठेवणार तेवढे ते फुलतात, पण ते चांगले नाहीत. कारण कसं आहे, जास्त फर्मेंटेड पदार्थ खाणं चांगलं नाही. व्यवस्थित फर्मेंटेशन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. त्यासाठीच आपण सॉल्ट वापरलेलं त्यामध्ये. तर आता ब्रेड रोल पाहिलं तुम्ही की गोळा केला, चपातीचा गोळा करतो तसं प्रेस करतोय मी त्याला, आणि प्रेस करत करत त्याचा प्रेशर रिलीज करतोय. हा रिलीज करता करता त्याला छान असा स्मूथ असा आकार दिला. तर हा बेसिक ब्रेड रोल झाला. आणि ठराविक आकार सोडायचा, कारण का फर्मेंट होत जाणार. दुसरा एक ब्रेड बनतो ब्रेकफास्ट रोलमध्ये, त्याला म्हटलं जातं ब्रिओश. तर ह्या ब्रिओशला बनवण्याचं एक वेगळा प्रकार आहे. सेम वे राऊंड करून घेतला. राऊंड केल्यानंतर ह्या सुक्या फ्लावरमध्ये मी माझा जो तळवा आहे त्याच्या बाजूची जागा हे करून घेतली, आणि कॉर्नर पीस जो आहे त्या ब्रेडचा कॉर्नर डो आहे तो मी प्रेस करून घेतोय. आता हे झाल्यानंतर थोडं अजून एकदा फ्लावरचं हे डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेकफास्ट रोल आहेत. अजून रिच करण्यासाठी जसं मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. तर या प्रकारे त्या ब्रिओशचा आणि या प्रकारे बनवला. तर तो ब्रिओश इथे ठेवला आपण. तर आता तिसरा प्रकार म्हणजे फ्रेंच रोल किंवा फ्रेंच ब्रेड म्हटलं जातं. तर डोला लांबडं असं पसरवून घेतलं मी. परत त्यामध्ये अशा प्रकारे, आणि ज्या आपण मिक्स इटालियन हर्ब घेतलेत त्या थोड्याशा टाकून घेतो मी. इटालियन किंवा फ्रेंच हर्ब, बेसिल आहे, यामध्ये ऑरेगनो आहेत, तर ते टाकून घेतले मी. चांगलं त्याला स्प्रेड आउट केलंय थोड्या अजून प्रमाणात, कारण खूप आवडतात लोकांना. गार्लिक टाकू शकता, गार्लिक ब्रेड वगैरे आपण खातो. अशा प्रकारे त्याला रोल करायचंय. रोल केल्यानंतर अशा प्रकारे लांबडा होईल तो. त्यानंतर एक नाईफ घ्यायची. नाईफ घेऊन त्याच्या एजेस ज्या वरच्या बाजूला आहेत त्या कट डाऊन करून घ्यायचे. त्यानंतर थोडं सुकं फ्लार जो आपण मैदा वापरला तोच डस्ट करायचा. छानसा लाल रंग येण्यासाठी एक वॉश वापरला जातो बऱ्याच ठिकाणी, पण आता आपण प्युअर व्हेज बनवतो त्यामुळे एक वॉश आपण वापरणार आहोत. एक वॉश यामध्ये वापरणार नाही. तर अशा प्रकारे हा फ्रेंच रोल झाला. त्या गोळ्याला थोडंसं फ्लारिंग करावं लागेल आपल्याला. फ्लारिंग केल्यानंतर थोडं त्याला लाटून घेतोय मी. जर तुम्हाला वाटल्यास त्यावरती तीळ वगैरे लावू शकता. तर तीळ लावताना एक टेक्निक वापरावी लागते. थोडं पाणी घ्यायचं. आता तीळ नाही, मी थोडा मिक्स हर्ब वापरणार आहे. जर तुम्हाला सिसमे वाटले तर सिसमे वापरा, म्हणजे सफेद तीळ आहेत ते वापरू शकता. किंवा जर जिरा वाटलं तर जिरा देखील वापरू शकता. तर असं ओलसर करून घ्यायचं, आणि त्यावरती ह्या ज्या मिक्स हर्ब आहेत, किंवा तुम्हाला जर तीळ आवडतील तर ते तीळ टाकून घ्यायचे. तर हे टाकून द्यायचे. यापुढे आपण एक पदार्थ बनवणार जो ब्रेडचा वेगळा प्रकार, त्याला म्हणतात क्रोझॉन. तर हा क्रोझॉन बनवण्यासाठी अजून वेगळी प्रोसिजर आहे. तर साधारण हात पुसून घेतो मी, आणि तर याचा अशा प्रकारे चांगला डो रोल आउट करून घेणार. पुन्हा थोडा स्ट्रेच करून घेतो मी, आणि हा स्ट्रेच केल्यानंतर पुन्हा एकदा इथे घेतल्यानंतर त्याला 1/4 कापून घेणार आहे मी. 1/4 कापल्यानंतर त्याला ओपन करायचं. अशा प्रकारे थोडं फ्लार पुन्हा एकदा मला लागणार आहे. त्याला पुढे मागे स्ट्रेच केलं. जे बटर घेतलेलं आपण
ते बटर या ब्रेडच्या मध्यभागी, म्हणजे डो आपण कणिक मळले त्याच्या मध्यभागी घेतलं. काहीसं जास्त प्रमाणातच आहे, कारण कसे ब्रेकफास्ट रोल आहेत थोडे रिच असतात. सकाळी सकाळी चांगला ब्रेकफास्ट असेल तर नक्कीच एनर्जी येते आणि लहान मुलांसाठी खूपच स्पेशल. तर नंतर बटर यामध्ये भरल्यानंतर मग एकंदरीत आपण ज्या प्रकारे घरी पराठा बनवतो त्यातलाच प्रकार आहे. ह्याला अशा प्रकारे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे रोल करायचं. एकदा मागे एकदा अशा प्रकारे रोल केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला रोलिंग करायचं आहे. म्हणजे हा एक फोल्ड केला आपण, तो फोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड. थोडं फ्लावर, हे फ्लावर घेतल्यानंतर चांगला रिझल्ट येण्यासाठी काय करू शकता की अशा प्रकारे केल्यानंतर त्याला साधारण 1 तास किंवा 1.5 तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतर लाटायला घ्यायचं. कारण का लेअर ज्या आहेत बटरच्या त्या आपल्यात क्रिएट झाल्या पाहिजे. खूप छान रिझल्ट येतो, पण थोडा वेळ लागतो. आता आपल्याला हे क्विक एक स्नॅप घेतोय आपण की सगळ्या प्रकारचे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रेड आपण ट्राय करतोय. तर हे मागे पुढे मागे पुढे तर अशा प्रकारे चांगलं आयताकृती लाटून घ्यायचं. नंतर काय करू शकतो आपण की हा जो आयत आहे व्यवस्थित आणि हा पुन्हा आपण रोल आउट करून वापरू शकतो डो. आता हा जो प्रकार आहे क्रोझॉन्स, हा बनवण्यासाठी मी व्यवस्थित एक सिंपल अशा प्रकारे कट करतोय. आणि हा सरळ ठेवायचा आहे अशा प्रकारे. मधला भाग याचा जो आहे तो कापून घेतला. तो कापून घेतल्यानंतर थोडा स्प्रेड आउट करायचा आहे. स्प्रेड आउट केल्यानंतर एक स्पून लहानसा थोडा जॅम इथे स्टफ केला मी. स्टफ केल्यानंतर तर अशा प्रकारे स्टफ करायचं आहे. केल्यानंतर दाबून घ्यायचं चांगला व्यवस्थित. ह्या ज्या पुढच्या पाती आहेत त्या थोड्या मला लांबसर पाहिजेत आणि थोडं पाणी किंवा एक वॉश अशा प्रकारे घेऊन त्याला थोडं ओलसर करून घ्यायचं आहे. स्ट्रेच करायचं. तर अशा प्रकारे हा एक क्रोझॉन्स झाला. आता याला बेकिंगला जाऊ दे. तर साधारण 15 मिनिटं, डिपेंड ओव्हनचं पण कधी कधी टेम्परेचर वरी होऊ शकतं. तर 200 डिग्रीमध्ये 10 ते 15 मिनिटात हे चांगले बेक होऊन येतील. अजून इनरिच करायचं आहे तर एक वॉश वरती चांगला केला तर अजून रंग छान येतो त्याचा. पण आता प्युअर व्हेज करतोय आपण प्युअरली, तर हे ॲज इट इज ओव्हनमध्ये जातील. तर 200 डिग्रीवरती साधारण 15 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं. तर थोडी वाट पाहावी लागेल, पण नक्कीच छान असे खरपूस भाजलेले ब्रेड बाहेर येतील. 15 मिनिटं की पिटा ब्रेड, पिटा पॉकेट म्हटलं जातं. वेगवेगळे सॅलड किंवा त्यामध्ये कबाब स्टफ करून खाल्ले जातात. त्याचं रिझन हे असं आहे की अशा प्रकारे पॉकेट्स क्रिएट होतात पिठामध्ये. तर वेगवेगळे सॅलड कबाब वगैरे त्यामध्ये ठेवायचं. असा वेगळं कचुंबर सलाड वगैरे ठेवायचं आणि हे अशा प्रकारे खाऊ शकता, एन्जॉय करू शकता तुम्ही. मुलांना खूप आवडतात, खूप फेमस आहेत आता हे अशा प्रकारचे ब्रेड. काहीसा पिझ्झा बेस अशाच प्रकारे बनतो, थोडा फरक आहे फक्त. तर अशा प्रकारे पिटा ब्रेड तर बनवले आपण. हा एक काहीसा गमतीशीर जो उरलेला डो आहे त्यापासून बनवूया. सिंपल असं केलं म्हणजे तुम्हाला समजलं
की वेण्या ज्या प्रकारे महिला बांधतात त्या प्रकारचा हा एक वेगळा शेप हा आपण बेकिंगला टाकणार आहोत। तर प्रेक्षको, ज्या प्रकारे पिठा ब्रेड बनवला त्या प्रकारे आपले इतरही ब्रेड ओव्हनमध्ये गेलेत। 15 मिनिटं झालेली आहेत। आपले ब्रेड काढून घेऊया ओव्हनमधून। मला त्यासाठी ओव्हन ग्लोव्ज लागतील। ओव्हनमधून आपले ब्रेड काढून घेऊया। रिंग पण झाले आहेत वेळेवरती। ब्रेड आपले तयार आहेत। पहा, वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रेड आपण बनवलेले। आता हे ॲज इट इज लगेच आपल्याला हे करता येणार नाहीत। आपल्याला ते थोडा वेळ कूलिंग रॅक वरती ठेवावं लागेल। तर कूलिंग रॅक हा या प्रकारची एक जाळी असते, त्यावरती गरम गरम हे ब्रेड काढून ठेवायचे। हा रेग्युलर ब्रेड रोल, ब्रिओश बन म्हणजे बर्गर बन किंवा ॲज इट इज तुम्ही वापरू शकता। क्रोझॉन्स आपण बनवलेले। हा जॅम रोल जो बनवलेला आपण, अगेन क्रोझॉन। नंतर हा जो फ्रेंच बकेट ब्रेड बनवला तो फ्रेंच बकेट। आणि हा एक मजेशीर ज्या प्रकारे महिला घरी वेणी बांधतात तर त्या प्रकारचा एक वेगळा शेप। तर साधारण हे झालेले आहेत। ट्रे मी बाजूला करून घेतो। घरी जेव्हा ट्राय कराल, फ्रेश इस्ट नसेल तर तुम्ही ड्राय इस्ट वापरू शकता। फक्त काय, ज्या ठिकाणी आपल्याला 15 मिनिटं 20 मिनिटात रिझल्ट मिळतो त्या ठिकाणी तुम्हाला 1.5 ते 2 तास फॉर्मेंटेशनसाठी वाट पाहावी लागेल। आणि वॉर्म वॉटर थोडं वापरायचं म्हणजे लगेच ऍक्टिव्हिटी होईल। आता हे सगळे ब्रेड, इंटरनॅशनल ब्रेड एका प्लेटमध्ये सजवून घेतो मी। तर प्रेक्षको, ज्या प्रकारे आपण पहिलं हे पिठा ब्रेड बनवले तर ते पिठा पॉकेट ब्रेड असे अरेंज करूया प्लेटमध्ये। नंतर हा जो बर्गर बन, हा बर्गर बन कापून देखील पाहू शकता की कशा प्रकारे झालाय। आणि पहा, छान असं क्रस्टी ब्रेड आहे। आणि त्याला मस्त असं बटर लावून घेतलं थोडं। त्यानंतर त्यामध्ये थोडं जॅम आहे। ब्रेकफास्ट रोल आहेत। ब्रेकफास्टच्या वेळेला हे सगळं असतंच आपल्याकडे, तर ते जॅम लावून घेतलं। ब्रेड रोल ह्याचं देखील तसंच छान असे क्रस्टी आहे। अगेन थोडं बटर, थोडा जॅम त्यामध्ये। त्यानंतर हा ब्रिओश, नंतर ब्रेड रोल जो आपण जॅम त्यामध्ये हे केलाय। क्रोझॉन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्रोझॉन्स। जॅम रोल बनवला आपण तर तो जॅम रोल देखील असं ठेवूया, तर तो देखील। त्यानंतर फ्रेंच बकेट ब्रेड बनवलेला तर तो फ्रेंच बकेट ब्रेड। आणि हा एक फनी असा एक नॉट बनवलेली जी वेणी सारखी दिसते अशा प्रकारची। तर ओव्हरऑल ऑल टुगेदर आपलं ब्रेडचं, इंटरनॅशनल ब्रेड किंवा फ्रेंच ब्रेडचं हे प्लॅटर तयार आहे। तर प्रेक्षको, नेहमी आपण कॅलरी नंतर हेल्दी फूड, सकस आहार याबद्दल तर बोलतोच, पण याबरोबरच स्वच्छता देखील तेवढीच मर्यादित आहे। किचनमध्ये ज्या प्रकारे आपण स्वच्छ काम करतो किंवा आपल्या घरात कशी स्वच्छता ठेवतो तसा त्याच प्रकारे आपला देश देखील आपण स्वच्छ ठेवला पाहिजे। बघा ना, बरेचशी जे लोक आहेत ते बाहेर जातात फिरायला वेगळ्या देशांमध्ये आणि तिथली स्वच्छता पाहून नेहमी त्या देशाची तारीफ करतात की वा, सुंदर दिसतंय, खूप स्वच्छ आहे। आणि जेव्हा परत येतात तर त्यावेळेला ती स्वच्छतेची तारीफ तर करतात, पण तारीफ करता करता एखादा पदार्थ खातात, चॉकलेट खातात आणि त्या चॉकलेटचा रॅपर रस्त्यावरती टाकतात किंवा एखाद्या ठिकाणी स्प्लिट करतात म्हणजे थुकतात वगैरे। तर हे पहा की आपण दुसऱ्या देशांची तारीफ वगैरे करतो, मुळात आपण बदललं पाहिजे। आपण जेव्हा स्वच्छतेकडे स्वतःचे पावले वळवू तेव्हा नक्की आपला देश स्वच्छतेकडे जाईल। आणि स्वच्छता तुम्ही स्वतः पाळा, इतरांना देखील समजावा की स्वच्छतेचं काय महत्त्व आहे। आज ज्या रेसिपी केल्या पाहिलेत आपण कसं किचन स्वच्छ ठेवून नेहमी प्रयत्न करत असतो की तुम्हाला चांगल्या रेसिपी दाखवायच्या, तर तुम्ही देखील अशा रेसिपी घरी ट्राय करू शकता अशाच प्रकारची स्वच्छता ठेवून। आणि आजच्या रेसिपी किंवा आता तुम्ही ज्या रेसिपी बघितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला लिहून कळवू शकता। आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030। आणि आमचा ईमेल ॲड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org।
तर प्रेक्षक अशाच वेगवेगळ्या मस्त अशा रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. पण तोपर्यंत बाय.